मॅच क्रमांक पहिली जी मात्र आपल्या सर्वांना पाहायला मिळते. एका बाजूला ब्राईट ब्रदर्स आंबेगाव आणि त्यांचे विपक्ष फाईट करणारा संघ वाघाची वाडी असे दोन संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळणार आहेत. सलामीचे दोन फलंदाज पाहायला मिळतील जे मात्र आंबेवाडी संघासाठी असणार आहेत. एका बाजूला आपण पाहू शकतो जो मात्र सनी आणि त्याच्या सोबतीला प्रवीण आपल्याला पाहायला मिळतील. चला विनंती असेल थोडंसं स्पीडअप करायचंय. असं म्हटलं जातं की बंदे है मुस्के हम पे किसका जोर, उम्मीदों के सूरज निकले चारों, इरादे है फौलादी उम्मीदें हर कदम, अपनी किस्मत लिखने आज चल पडे हम. दोन्ही संघाने देऊया खेळाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला चेंडू मोठा फटका मारायचा प्रयत्न, बॉल चाललाय ऑन साइडला लॉंग लेग रिझन मध्ये. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्या. पहिल्या चेंडूवरती 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि टीमची टोटल पहिल्या चेंडूवरती श्री गणेश होतोय 2 धावा. 2 रन ऑन दी स्कोर कार्ड. षटक क्रमांक मार्गस्थ जो मात्र पहिलं आपल्याला पाहायला मिळेल. अप्रतिम अशी स्पर्धा जी मात्र आपल्या सर्वांना पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहू शकतो नंदेश येतोय. पहिल्या चेंडूवरती दुहेरी धावाली, दुसऱ्या चेंडूवरती काय होईल ते पाहायचंय. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला, पडला आणि त्यानंतर मात्र लेग कट झाला. फलंदाज पूर्ण प्रकारे बीट होतोय. डॉट बॉलची समाप्ती. एक तेरी तो एक मेरी, ईट का जवाब पत्थर से, टीट फॉर टॅट, जशास तसं उत्तर. वार वरती पलटवार, ऍक्शन वरती रिॲक्शन मैदानाच्या आतमध्ये. सातत्याने आपटी बार आपण पाहू शकतो. चेंडू आपटले जात आहेत, पंच आमच्याकडे वळत आहेत आणि सांगत असताना इट्स व्हाईट बॉल. व्हाईटच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 3 या आकड्यावरती. 3 रन ऑन दी स्कोर कार्ड. बॉलर तयार. यावेळेस मोठा फटका आपण पाहू शकतो. बॉल चाललाय मिड विकेटला, क्षेत्ररक्षक येतोय, हाताचा पिसारा फुलवला होता आणि त्यामध्ये चेंडूला सामावून घेतलंय. फलंदाज होतोय बाद. झटका क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. झटका जो मात्र लागलाय ब्राईट ब्रदर्स आंबेगाव या टीमला 3 या आकड्यावरती. असं म्हटलं जातं की हर सर झुक जाए वो मंदिर होता है, हर नदी समा जाए वो समंदर होता है. जीवन की इस कर्मभूमि में युद्ध तो बहुत है लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. कोण असेल सिकंदर, कोण इथून चॅम्पियन बनणार आणि कोणाला इथे परतीचा प्रवास करायला लागेल हे पाहणं महत्वाचं असेल. बॉलर तयार होतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळतीये. इकॉनॉमिकल कंजूस गोलंदाजी करत असताना आउटस्टँडिंग सध्यापर्यंत पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॉलिंग करतोय. 30 सर्कल बाहेर 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. पहिला असेल जो मात्र लॉंग ऑफ मध्ये आणि दुसरा खेळाडू जो मात्र मिड विकेटला पाहायला मिळेल. बॉलर तयार होतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोशन येतोय. सनीला माघारी परतायला लागलंय. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पडला त्यानंतर थोडशा प्रमाणामध्ये
थांबला चेंडू, स्लोवर वन फिंगर रोल केले होते आणि त्यानंतर मात्र बॉलला डिलिव्हर केलं होतं. पहिले बॅट फिरली आणि त्यानंतर मात्र चेंडू बॉडीला ब्रश झाला आणि त्याला अनुषंगून डॉट बॉलची समाप्ती होते. 4 षटकांचं पूर्वार्ध पाहायला मिळते, 4 षटकांचं उत्तरार्ध पाहायला मिळते आणि त्यामध्ये क्रिकेटचं महासंग्रामी नाटक जो मात्र आपण पाहतोय. यावेळेस स्क्वेअर कट करायचा प्रयत्न झाला होता, आउटसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम बॉडी, बॉलची पिचिंग होते. पंचांनी वाईड चेंडू घोषित केलाय. वाईडच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 4 या आकड्यावरती. बॉलर तयार होते. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल चाला इनफिल्डला भेदून सीमारेषा पलीकडे लॉंग लेग रिजनला टार्गेट केला जातोय. येतोय इनिंगचा पहिला ब्लास्ट. ब्रँडेड 4. सो मच डीजे मास्टर. अप्रतिम संगीत सुमात्र डीजे ऑपरेटर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला ब्लास्ट जो मात्र येतोय बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. यावेळेस फलंदाज बीट झाला, यष्टीरक्षक देखील बीट झाला. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते शॉट थर्डमॅन मध्ये आणि अशा रीतीने षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 8 धावा. 8 रन ऑन दी स्कोर कार्ड विथ द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 ओव्हर. ब्राईट ब्रदर्स आंबेगाव. चांगली अशी सुरुवात जी मात्र आपल्याला पाहायला मिळते आंबेगाव टीमच्या माध्यमातून. एक चौकार आलाय आणि त्यानंतर मात्र डॉट बॉल येतो. एकच गोष्ट जी मात्र दोन्ही संघांना सांगेल की जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. काही मिळालं तर नशिबाचं खेळ आहे मित्रांनो, परंतु प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं कमी पडेल. तेच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांना इथून करावे लागतील, कारण अभी नाही तो कभी नाही. आज जर तुम्ही हारलात तर पुढचा 1 वर्ष 52 आठवडे 365 दिवस 8760 तास तुम्हाला या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. आणि त्यामुळे इथे कुठेतरी तुमचं कॅलिबर तुम्हाला ओळखावा लागेल. तुमची गुणवत्ता काय ती मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करावी लागेल. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय कमलाकर येतोय आपल्या स्पेल मधील पहिलं सांघिक कोट्यातील दुसरे षटक घेऊन. यावेळेस सॉफ्ट हँडनी खेळले. पुश करो और खुश रहो अशा मनस्थितीमध्ये 1 धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा देखील कंप्लीट झाल्या. फेकी चांगली होती, कलेक्शन खराब, परंतु बॅकिंग अप्रतिम पाहायला मिळते. 2च धाव्यांवरती समाधान मानावं लागते आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे. दुसरा माइलस्टोन कुठल्याही टीमचा अर्थात दुहेरी अंकामध्ये प्रवेश करणं. विक्रमादित्य सचिन रमेश तेंडुलकर सरांचं जर्सी क्रमांक अर्थात 10 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. दुसरे षटक मार्गस्थ. पहिले चेंडूवरती दुहेरी धाव आली आहे. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतो. अलॉंग द वी चेंडूला स्टिअर केला गेला होता. इनसाइड आउटचा स्ट्रोक आपण पाहू शकतो. बॉल चालला होता एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. डीप मध्ये फिल्डर होते, पेट्रोलिंग करत होते आणि फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. टीमची टोटल 11. नेल्सन आकडा पाहतोय. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न. लांबी कमी, उंची जास्त. विकेट किपर करतोय चुकी. झेल झाली धरतीला दान आणि त्यानंतर मात्र फेकी झाली होती. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. वारंवार चुका आपल्याला पाहायला मिळतात. असं म्हटलं जातं की बस कर्म तुम्हारा कल होगा और कर्म में अगर सच्चाई है तो कर्म कहानी सफल होगा. हर एक संकट का हल होगा जो आज नहीं तो कल होगा. इथे प्रत्येक संकट मैदानाच्या आतमध्ये तुमच्याकडे येणार आहे, परंतु त्याच्यावरती उपाय तुम्हाला करावा लागेल. काही झालं तरी मी स्वतःला सिद्ध करणार ही कामगिरी तुमच्यामध्ये असली पाहिजे. आणि ज्या वेळेला तुम्ही ही कामगिरी कराल त्याच वेळेला तुम्ही मैदान गाजवाल. परंतु मैदान गाजेल का हा मोठा प्रश्न आहे. बघूया काय होतोय. पहिल्या चेंडूवर दुहेरी धाव, त्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवर सिंगल आली आणि तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा दुहेरी धाव येते. एका गोष्टीची नोंद जी मात्र करून घ्यायची मित्रांनो, अंगाला जपा, कारण म्हणतात ना सर सलामत तो पगडी 50, त्याप्रमाणे अंगाला जपा. आणि मैदानाच्या आतमध्ये उतराय आधी खूप सारं पाणी पिया मित्रांनो, कारण म्हणतात की जल है तो जीवन आहे. त्यामुळे खूप सारं पाणी पिया आणि अंगाला जपा. 13 धाव धावफलकावरती. चला स्पीडअप करायचं थोडस. षटक क्रमांक मार्गस्थ जो मात्र
दुसरा आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्क वरती बॉलर तयार आहे. आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये 5 धावा खर्च केल्यात. यावेळेला शफल होऊन खेळायचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन विकेट खेळायचा प्रयत्न होतोय. आपण पाहू शकतो डॉट बॉलची समाप्ती होते. कदमताल केला गेला होता परंतु बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. इथे शफल होऊन खेळायचा प्रयत्न, पुलचा देखना स्ट्रोक, न जाकत बरा स्ट्रोक. बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, बॉल करतोय हवाई सफर आणि फलंदाजाने हा ठोकलाय खणखणीत सिक्सर. शून्य शून्यच्या सरासरीने एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 20 पाहायला मिळेल. 20 रन ऑन दी स्कोर कार्ड. दरम्यान आपण पाहू शकतो आमचे साथी समालोचक आणि व्हॉइस ऑफ मुरबाड म्हणून ज्यांची ओळख आहे, अप्रतिम अशी शैली आणि त्यासोबत अप्रतिम असं समालोचन ज्यांच्या माध्यमातून सातत्याने या विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळतो, तेच आपले सर्वांचे लाडके दीपवीर बिराडे सरांचं देखील आगमन झालं. वेलकम सर. 5 मिनिटांचा अवधी जो मात्र असणार या गोष्टीची नोंद करून घ्यायची या षटकासाठी. बॉलिंग मार्कवर रिव्हर्स साइड मारायचा प्रयत्न होतोय. आपण म्हणतो रिव्हर्स साइड म्हणजे स्विच हिट असतो, मॅसिव्ह हिट असतो, परंतु इथे बॉलचा आणि चेंडूचा संपर्क जे मात्र बॉलचा आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती होते. षट क्रमांक मार्गस्थ जो मात्र तिसरं पाहतोय आपण. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. इनफिल्डला भेदून बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. एका टप्प्यावरती बॉल चाललाय चिरून फाडून भेदून सीमारेषा पार. 4 धावांसाठी. तर एका गोष्टीची नोंद जी मात्र करून घ्यायची, आंबेगाव संघाला पॅनल्टी जी मात्र 2 धावांची बसलेली आहे. त्यामुळे ज्यावेळेस वाघाची वाडी टीम बॅटिंग करायला येईल, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 धावा तुमच्या अकाउंट मध्ये ऍड केल्या जातील. बसंती धावफलकावरती पाहायला मिळते 24 रन ऑन दी स्कोर कार्ड. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतो. खोदून काढायचा प्रयत्न झालाय. गाव कॉर्नर रिझन मध्ये फिल्डर येतील के उचलतील, फेकतील नॉन स्ट्रायकर एंड वरती. तोपर्यंत सिंगल धावेवरती समाधान मानावं लागतंय. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 25 या आकड्यावरती. 25 रन ऑन दी स्कोर कार्ड. असं म्हटलं जातं की खोल दे पंख मेरे, कहता है परिंदा, अभी तो मेरी उड़ान बाकी है, ये जमीन मंजिल नहीं है मेरी दोस्तों, अभी तो पूरा आसमान बाकी है. अगदी त्याचप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करावी लागेल. जर आजच्या दिवसातून क्वालिफाय व्हायचं असेल तर चॅम्पियन सारखं खेळावं लागेल.
परंतु जर आणि त्याला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये, तुम्हाला जर स्वतःला सिद्ध करायचं असेल तर मैदानाच्या आतमध्ये करणं भाग आहे, आणि ते होईल का हा मोठा प्रश्न आहे. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल चाललाय काऊ कॉर्नर रिजन मध्ये, 2 क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल चाललाय सीमारेषा पार, फलंदाजच्या बॅट मधून येत आहेत नेत्रदीपक षटकार. आपण पाहतोय मोठा फटका मारायचा प्रयत्न होतोय आणि कीपर करणार नाहीत कुठली चुकी. झटका क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसरा लागतोय. आंबेगाव या टीमला विकेटचं होतोय पतन, आणि इथे आपण पाहू शकतो षटकाराला क्विक रिप्लाय जो मात्र दिला जातोय विकेटच्या माध्यमातून. आंबेगाव संघाला दुसरा झटका, विकेटचं पतन. 29 बॉल चाललाय पॉइंट रिजन मधून, एका टप्प्यावरती सीमारेषा पार. रन मिलेंगे 4, तभी तो होगा बेड़ा पार. स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 35 या आकड्यावरती. 35 रन ऑन दी स्कोर कार्ड. पहिले चेंडूवरती चौकार जो मात्र आपण पाहिलाय. यावेळेस अजून एक अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे, फलंदाजच्या बॅट मधून येत आहेत अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल. हात तोपेचा गोळा, षटकार येतोय. आलाय बॅक टू बॅक, एक चौकार आलाय, एक षटकार आलाय, आणि आता मात्र बॅट तापलेली आपल्याला पाहायला मिळते प्रवीणची. यावेळी सुख करायचा प्रयत्न झाला होता, पंचांकडे कटाक्ष टाकण्यात येतोय आणि इथे फलंदाज बाद होतोय. क्विक रिप्लाय जो मात्र दिला जातोय षटकाराला. फलंदाज बाद, आंबेगाव संघाला तिसरा झटका. मैदानाच्या आतमध्ये जर्सी नंबर 45 मध्ये चेतन आपल्याला पाहायला मिळेल. हिटमॅनची जर्सी जी मात्र नंबर परिधान केला गेलाय. पहिली चेंडूवर चौकार, त्यानंतर षटकार आणि त्यानंतर मात्र विकेटचं पतन होतोय. चांगली अशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. कमबॅक जो मात्र होतोय प्रमोदचं, परंतु हा कमबॅक किती वेळ चालेल, कारण स्लॉग ओव्हरचा षटक आहे. जर्सी नंबर 45 अर्थात हिटमॅनची जर्सी घातलेला आपण पाहू शकतो. चेतन आलाय मैदानाच्या आतमध्ये. चेतन काय करेल आपल्या संघासाठी, किती मदत करेल 3 चेंडूंमध्ये, हे पाहणं महत्वाचं. बॉलर तयार. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल चाललाय लॉंग ऑन रिजन मध्ये, फिल्डर होते. बॅक टू बॅक 2 झटके बसतायत जे मात्र आंबेगाव संघाला 1 ब्रिंग्स 2 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज बाद, विकेटचं पतन.
आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील जयेश येतात. असं म्हटलं जातं की जो खो लिया उसके लिए रोया नहीं करते, अरे जो पा लिया उसे कभी खोया नहीं करते. उनके सितारे चमकते हैं दोस्तों, जो कभी मजबूरियों का रोया नहीं करते. इथे बॅक टू बॅक विकेट गेलेत, परंतु 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. बॅटर मैदानाच्या आतमध्ये जयेश आलाय आणि त्याला सांगावं लागेल की मला इथून मोठी फटकेबाजी करता येते. इथे शफल होऊन खेळायचा प्रयत्न झाला होता, फलंदाज बाद होतोय, विकेटचं पतन आणि बॅक टू बॅक 3 हादरे इथे बसत असताना प्रदीप येतात. बॅक टू बॅक 3 विकेट्स आपण पाहिल्या. अप्रतिम अशी कामगिरी जी मात्र प्रमोदच्या माध्यमातून इट का जवाब पत्थर से टीट फॉर टॅट, जशास तसं उत्तर आणि वारवरती पलटवार, जो मात्र प्रमोदच्या माध्यमातून पहिले 2 चेंडूंवरती एक चौकार आणि एक षटकार आला होता. परंतु त्यानंतर सी फॉर क्रिकेट मध्ये सी फॉर कमबॅक दाखवत असताना बॅक टू बॅक 3 विकेट्स ज्या मात्र कॅरी केल्या. बॉलर तयार पुन्हा एकदा. यावेळी शफल होऊन खेळायचा प्रयत्न कदम ताल केला होता, बॉलला पाठवले ऑन साइडला, मिड विकेटला. क्षेत्ररक्षक येतील, उचलतील, फेकतील, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फलंदाज बाद होतोय. झटका क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 6वा बसतोय आणि अशा रीतीने 4 षटकांचं वाजवी खेळ समाप्त झालं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमचे कॅप्टन आपण देखील त्वरित यायचं. हा लुचिक प्रेक्षक स्पर्धेचा अंतिम आणि अखेरचा दिवस. पहिल्या फेरीतील ग्रुप डी मधील ही लढत दुसरी आहे. मोर्या 11 पाडाले आणि त्यांना फाईट करेल समीक्षा 11 परे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे आपण इमिडिएटली पोहोचा टॉस साठी. धस साहेबांच्या शुभ असते हा नाणेफेकीचा कौलाबट संपन्न करत आहोत. चला जास्त वेळ घेत्या समीक्षा 11 परे टीमचे कॅप्टन. मीटिंगच्या दरम्यान कंपल्सरी टॉस होणं गरजेचं आहे. हा महत्वाचा रूल या टुर्नामेंटचा आणि ज्यासाठी जर तुम्ही जास्त वेळ घेता तर डेफिनेटली मॅनेजमेंट कमिटी जे ऍक्शन तुमच्याकडे घेईल तिला तुम्हाला सामोरं जावं लागेल. वेळेच्या बाबतीत पारदर्शकपणा अविभाज्य घटक आहे या टुर्नामेंटचा आणि आतापर्यंत 3 दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये वेळेचा काटेकोर आणि शिस्तबद्ध नियोजन आपण पाहिलंय ते रविराज ब्लास्टर जांभरुडे या टीमच्या माध्यमातून. पहिला बॉल पडायच्या जर टॉस कव्हर झाला नाही तर डेफिनेटली पॅनल्टी इम्प्लिमेंट केली जाईल याची सूचना लक्षात घ्या. समीक्षा 11 परे टीमचे कॅप्टन. टॉस झाल्यानंतर तुम्ही डिसिजन पेंडिंग ठेवू शकता.
चला बॉल पडायच्या टॉसला जर आले नाही समीक्षेतून परी टीमचे कॅप्टन तर पॅनल्टी असेल 3 बॉलची. ही फायनल अनाउन्समेंट आले मॅनेजमेंट कमिटी कडून. कैलासजी दास हे आपल्या लाडक्या अतिथींच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल संपन्न करत आहोत. डी ग्रुप मधील पहिल्या फेरीची लढत दुसरी आहे. काटाचा कॉल फायनली टॉस जिंकला समीक्षा 11 पर्यंत. निर्णायक लढत डिसिजन त्यांचा पेंडिंग आहे कारण टीममेट्स आलेले नाहीयेत. सो दोन्ही टीमला आपण बेस्ट ऑफ लक देऊयात आणि जसं पहिला षटक संपेल फास्ट ओव्हर कंप्लीट होईल. प्रकाशला रिक्वेस्ट आहे आपला जो नियोजित निर्णय तो आमच्या मॅनेजमेंट कमिटी पर्यंत पोहोचवायचा. प्रेक्षकांनो स्वागत आहे सर्वांचं क्रीडा स्पर्धेचं 28वं पर्व. आजचा अंतिम आणि अखेरचा दिवस अर्थातच रविराज ब्लास्टर जांबूड आयोजित चेतन स्मृती चषक 2023 आणि ग्रुप डी मधील ही निर्णायक पहिली लढत. पॅनल टेचे जे इम्प्लिमेशन आहे ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. ऑलरेडी 12th मॅन नाही होतो म्हणजेच ब्रॅड बद्दल सांबेगावचा. त्याच बरोबरीनं ड्रेस किट देखील सेम नाहीये आणि जो प्लेअर मैदानामध्ये गेला त्याच्या खिशामध्ये मोबाईल होता. सो ओव्हरऑल 4 धाब्याची पॅनल्टी आहे. ते आपण पहिल्या षटकाचा खेळ जसा कंप्लीट होईल तशी ऍड करू जयमान वाघाची वाडी क्रिकेट संघाच्या अकाउंट मध्ये. पहिला बॉल स्पेल सुरू झालाय प्रवीण विदेचा आणि पहिल्या बॉलवर एक एक्स्ट्रा धाव ऍड झाली आहे बॅटिंग करत असताना जयमान वाघाची वाडी क्रिकेट संघाच्या खात्यामध्ये. टार्गेट आपण बघत आहोत सेट झाले द्वितीय सत्रात. त्रेचाळीस धावेचं फुल टॉस बाकफुटवर आले. स्कूल ड्राईव्हचा चांगला फटका गॅप स्टिक केली. सुईतून जितक्या सहजतेने धागा काढावा तितक्या सहजतेने हा बॉल काढला बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून. इनफिल्डला भेदत असताना बॉल डिपिश बॅकवर्ड पॉइंट सीमा पार. पहिला 4. शिवरायांचा प्रतिम संगीत आपण पाहिलं डीजे सॅम यांच्या माध्यमातून. त्यांचं देखील वेलकम आपण करूयात. बरोबर 9:40 ला पहिला बॉल पडला या इनिंगचा. फुलर लेंथ वेग चांगला होता. बॅटन पाड मधून ऑन साइडला टर्न करायचं होतं. चेंडू बॅटचा संपर्क झाला नाही. आघाडीसाठी आपण बघत आहोत डीपी अर्थातच ज्ञानेश्वर पादीरला आणि त्याच्या सोबतीनं नॉसराकरला. बॅटर भाविन वाघ मागच्या 4 नंतर डॉटना झालं हे कमबॅक गोलंदाज प्रवीण विदेच. दिनेशजी घरज साहेबांच्या वतीने शुभेच्छा संपूर्ण टुर्नामेंट आणि त्याचबरोबर ब्रॅड ब्रदर्स क्रिकेट संघ आंबेगावला त्यांचं देखील वेलकम आपण करूयात. स्कोर 5 आहे. टार्गेट आहे 43चं. हा प्रॅकर बॅक फुटवर आले ऑन साइडला पूलचा हा पॉवरफुल फटका मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. मायटी ह्यूज अँड मॅक्सिमम सिक्सर. रायगड किल्ला महाराष्ट्राची हे षटक ज्ञानेश्वर पादीर यांच्या बॅटमधून लागोपाठचे 3 सक्सेस जर आले जर त्यानं षटकार हॅट्रिक साधली तर कॅश प्राइज 500चं सीबी फोटोग्राफीचे फाउंडर चेतनदादा बिराडे यांच्या माध्यमातून. स्कोर आपण बघत आहोत 11 या आकड्यावरती. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग सध्या सुरू आहे. स्टेट बॅटर लॉफ्ट करतात डाऊन द ग्राउंड. मिड ऑफला फिल्डरचं जजमेंट चुकलं. बॉल त्याच्या डोक्यावर फॉल झाला. पाठीमागे लॉंग ऑफला बॅकअप आलं तो देखील फिल्डर घसरला आणि त्यानंतर पायानं बॉलला आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न तो देखील अपयशी राहिला. ब्रिटिश लॉंग ऑफच्या फिल्डरचा बॉल सध्या सरळ गाठो सीमा रेषा आणि येता त्या ठिकाणी मिसफिल्ड मिस्टिकच्या आणखीन 4 धावा. दिघे या साहेबांचं आणि त्यांचं देखील करूयात आपण वेलकम. स्कोर आपण बघत आहोत 15 या आकड्यावरती. हा फुलर लेंथ बॅटन पार्ट मध्ये ऑन साइडला सॉफ्ट हँडेडली प्लेस करत असताना एक्झॅक्टली क्रिकेटचं बेसिक
ते फॉलो करत असताना बॅटर आपण बघत आहोत स्ट्रायकर एंडला ज्ञानेश्वर पादीरला, ज्याची धुवाधार सुरुवात पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग सध्या सुरू आहे जनमान वाघाची वाडी क्रिकेट टीम करता. स्कोर आपण बघत आहोत एका धाब्याच्या सोबतीनं सध्या पोहोचलाय धावफलकावरती 16 या आकडावर. स्टील 1 टू गो. ऑन साइडला पूल काढण्याचा प्रयत्न, बारची कडा आणि तदनंतर विकेट किपर सनीकडून सुटलाय झेल आणि थोडासा नाखुश निराश झालाय गोलंदाज प्रवीण, कारण ही विकेट फार महत्वाची होती. भाविन वाघा असं अवलंबली आहे जो कधी मॅचचं चित्र पालटू शकतो, सामन्याचं चित्र विचित्र करण्याची क्षमता प्लेअरकडे आहे आणि सध्याच्या घडीला त्यालाच मिळतं हे जीवदान. पहिल्या षटकाचा खेळ झाला कंप्लीट. टीमची टोटल आहे धावफलकावरती 16. सन्मान्य अतिथी वल्कुनाना दिघे त्यांच्या सोबतीनं कैलाजी धस आणि पद्माकरजी बिराडे या अतिथींचं क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालेलं आहे. तर सर्वांना विनंती आहे या आपण मुख्य मंचकावरती आपलं मनपूर्वक हार्दिक सहर्ष सहर्ष स्वागत. सेकंड ओव्हर षटक दुसरं सनी येतात बॉलिंग ट्रॅकवर. स्कोर आपण पाहिला तर तो 42 होता. 43 धाब्याचा यशस्वी पाठलाग सध्या सुरू आहे द्वितीय सत्रात टीम जनमान वाघाची वाडी क्रिकेट संघाकडून. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर 16 ऑन बोर्ड. धावा धावफलकावरती 16. एकही गडी बाद नव्हताना संधी जरूर निर्माण झाली होती भाविनला बाद करण्याची, परंतु तिचं सोनं झालं नाहीये ते विकेट किपर सनीकडून आणि आता तो स्वतः तयार झालाय ओव्हर नंबर 2 च्या दरम्यान बॉलिंग ट्रॅकवर. 16 धावा आणि त्याचबरोबर पेनल्टीच्या 4 त्या देखील आपण ऍड करत आहोत. सो सुधारित धावफलक असेल 20. पहिला बॉल स्विच हिटचा डेप थर्डमॅनच्या डोक्यावरून गॅपमध्ये प्लेसमेंट प्रॉपर स्विच अँड स्वीट बॉल थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर येतोय तो चौकार. गुड शॉट. स्कोर आपण बघत आहोत 20 या आकडावरती. हा शॉट ऑफ गुडले ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न, विकेट किपरचा प्रयत्न होता त्या ठिकाणी बॅटरला बाद करण्याचा, बट पॉपिंग क्रीज मध्ये आपण बघत आहोत व्यवस्थित आहेत सुरळीत आहेत. सुखकारते म्हणजे ज्ञानेश्वर डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळेल. टीमची टोटल इथनं स्थिर आहे. स्कोरबोर्ड वरती धावा पाहायला मिळतात 20. आजच्या या स्पर्धेचा अंतिम आणि अखेरचा दिवस. एकंदरीत ग्रामीण बेल्ट मधनं 8 टीम आज देखील आपल्याला इन ॲक्शन पाहायला मिळतील. त्यानंतर 2 क्वार्टर फायनल, 1 सेमी आणि 1 फायनल असं 11 मॅचचं शेड्यूल आहे आजच्या या ग्रँड फायनल डे मध्ये. हा फुल टॉस फुल टेल वसूल केला ऑन साइडला आडव्या बॅटनं तडाखा बुलंदी पॉवरफुल हिट ज्ञानेश्वर पादीरच्या बॅटमधून बॉल सीमा पार षटकार. यांचं नुकताच व्यासपीठावरती शुभागमन झालंय. सो त्यांचं देखील आपण करूयात वेलकम. बॉलची मागणी झाली राज बोर सरांच्या माध्यमातून. रिक्वेस्ट मॅनेजमेंट कमिटीला इमिडिएटली बॉलची पूर्तता करायची आहे. फुल टॉस तोफा कबूल आहे आपण आणि दोन्ही हाताने ती मेजवानी आता स्वीकारली आहे बॅटर ज्ञानेश्वर पादीरनं. स्कोर आपण बघत आहोत. साण सध्या सरकलाय पुढे तो 30 या आकडावरती. 13 धावेचं इक्वेशन फक्त बाकी आहे. नेक्स्ट मॅचचा जो टॉस संपन्न झाला त्यात डिसिजन घेतला समीक्षा 11 पर्यंत टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन स्टाईल बेधडक बॅटिंग करण्याचा. सो त्यांचं देखील वेलकम आपण करूयात. बॅकफुटवर आले फोर्स केला समोर व्ही शेप मध्ये डाऊन दी ग्राउंड स्वीट्स आउट बॉल सेट इज लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक उत्कृष्ट उल्लेखनीय फटका रुबाबदार षटकार. फाउंडर चेतनदादा बिराडे यांच्या माध्यमातून स्कोर झाला 36. अजूनही 7 रनची आवश्यकता मॅच मध्ये विजया करता टीम जनमान वाघाची वाडी क्रिकेट संघाला. स्लोवर वन ऑन साइडला बॅकफुटला येत असताना पूल केला सॉफ्ट अँड डेडली गॅप मोठा आहे आणि धावांचा देखील तोटा पाहायला मिळत नाहीये. बॉल काओ कॉर्नरला घरंगळत निघून चालला सीमारेषा पार चौकार.
रनचेस करत असताना स्विच हिट रिव्हर्स अटेम्प्ट मिस टायमिंग झेलची संधी आणि पहिलं सुयश थोडं लेट आलं उशीर आलं बट शेमावलं त्या ठिकाणी वादळ ज्ञानेश्वर पादीर नावाचं जे मैदानामध्ये घोंगावलं होतं आणि ज्याचा चांगलाच तडाखा बसला मॅच मध्ये फिल्डिंग करणाऱ्या ब्रायट ब्रदर्स आंबेगाव क्रिकेट संघाला फलंदाज बाद पहिल्या विकेटचं पतन. टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन स्टाईल बेधडक निर्णय घेतला तो समीक्ष 11 परेंना बॅटिंगचा आणि इन्व्हिटेशन दिले मोरे 11 पाडल्या ते फिल्डिंगचं. स्कोर आपण बघत आहोत 39 या आकडावरती फक्त 3 धाब्याची गरज आहे विजयासाठी. विजय अगदी दृष्टीक्षेपात आहे समीप आहे तो म्हणजे जर्मन वाघाचीवाडी या टीमच्या. रोशन येत आहेत त्या ठिकाणी गोलंदाजीसाठी निर्णायक षटक तिसरं टाकण्याकरता कॉम्बॉक्स एन कडून. चला फिल्डिंग इमिडिएटली सेट करा ब्रायट ब्रदर्स आंबेगाव. स्कोर आपण बघत आहोत 40 आकड्यावर. जर षटकारानं सामना फिनिश केला तर सीबी फोटोग्राफीचे फाउंडर चेतनदादा बिराडे यांच्या वतीने कॅश प्राइज असेल 501 रुपीजचं. हाफ फुलर लेत ऑन साइडला बिग हिट करण्याचा प्रयत्न मोह अनावर झाला फलंदाजाला देखील आणि त्याचा प्रयत्न फसला अपयश त्याला आलं. बट इक्वेशन ही जी 11 बॉल अजूनही बाकी आहेत आणि 11 बॉल मध्ये विजयासाठी रनसभेत 3. धुवाधार बॅटिंग केली ज्ञानेश्वर पादीरनं. तदनंतर फिनिशरचा रोल अदा करत असताना भावींच्या नाकी थोडे 9 आलेत कारण स्ट्रगल या धावामध्ये त्याने केलं. आतापर्यंत 4था डॉट बॉल त्याच्या अगेन्स्ट आलाय जो सध्या धावा करण्यासाठी संघर्ष सुरू आहे. अगदी पाण्याच्या बाहेर माचा जसा तडफडावा तसा एका धाब्यासाठी सध्या भावी मागचा संघर्ष या मॅच मध्ये सुरू आहे. 10 बॉल 3 हे इक्वेशन आहे. सामना थोडा इझी आहे. रनमध्ये आला व्यत्यय बॉलिंग ट्रॅक वरती आणि तदनंतर ऑफिशियलचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचला. इट्स अ डेड बॉल. फॉर्मॅलिटीज टू बी कम्प्लिटेड. आवश्यकता आहे फक्त 3 धावेची. बॅकफुटर आले सॉफ्ट अँड रिलीफ प्रॉपर प्लेसमेंट चांगला ऑब्ड्रेवादा सजवलाय कॉपी बुक स्टाईल लॉंग ऑफला. फिल्डर त्या ठिकाणी सेट आहे प्रदीप. नॉस्ट्रा करेनला ॲक्युरेट फिक्स जोपर्यंत केली जाईल तोपर्यंत सहजतेनं पूर्ण झाले एक सिंगल आणि सिंगल धाब्याच्या सोबतीनं संघ सरकला पुढे 41 या आकड्यावर. फुल टॉस ऑन साइडला फटका केकेच्या बॅट मधून लाजवाब आहे. मॅच फिनिश झाले एम एस धोनी स्टाईलनं आणि सामना जिंकलाय. निर्विवाद वर्चस्व या लढतीमध्ये राखलाय ते जय हनुमान वाघाचीवाडी क्रिकेट संघानं. मनपूर्वक अभिनंदन जय हनुमान वाघाचीवाडी टीम आणि त्याचबरोबर टफ अँड हार्ड लक आपण देऊयात अपकमिंग टुर्नामेंटसाठी. शुभेच्छा देऊयात ब्रायट ब्रदर्स आंबेगाव क्रिकेट संघाला.